काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक तालुका अध्यक्ष सागर निकम भोयगाव हे पिंपळद गणातून इच्छुक उमेदवारी करणार। सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे जोर धरू लागला असून त्या अनुषंगाने जागोजागी गावागावात इच्छुक उमेदवार नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकीच्या संदर्भात मतं जाणून घेत आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील चांदवड तालुका युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर निकम भोयगाव या गावातून पिंपळद गणातून निवडणूक लढविण्यास काँग्रेस पक्षातून तयारीला लागले आहे। त्या संदर्भात त्यांना निवडणुकीच्या संदर्भात प्रतिसाद म्हणून विश्वनाथ ठोबरे व नागरिकांनी दिला आहे। त्या संदर्भात सागर निकम भोयगाव यांनी आपली प्रतिक्रिया डीजे महाराष्ट्र न्यूज समोर मांडली। महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, या निवडणुकीचे आता सध्या वारे वाहू लागले आहे। त्या अनुषंगाने जे उमेदवार इच्छुक म्हणून काम करणार आहेत त्यांची आता सध्या गावागावामध्ये चर्चा चालू आहे, बैठकी चालू आहे। त्या अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील भोयगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या भोयगावमध्ये चांदवड तालुका युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर निकम हे आपल्या पक्षाकडून पिंपळद गणामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहे। त्या संदर्भामध्ये मी इथं भोयगावमध्ये आलेलो आहे। काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते बसलेले आहेत, काही नागरिक बसलेले आहेत, त्यांची संपर्क साधणार आहेत आणि आपल्यासोबत एक जे युवक काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार आहे। दादा, तुम्ही मला सांगा, तुमच्या पक्षामार्फत तुम्ही एक पिंपळद गणामध्ये निवडणूक लढवत आहे, काय म्हणून लढलं, कसं करता? पहिल्यांदा सगळ्या नागरिकांना माझा नमस्कार। दसऱ्याच्या सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। आता आगामी होऊ घातलेल्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती जे इलेक्शन होऊ राहिलं ते मी काँग्रेस पक्षाकडून पिंपळद गणासाठी माझी तयारी चालू आहे। आमचे नेते माननीय काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शिरीष भाऊ कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या पण निवडणुका वडाळी गट राहू, पिंपळद गण राहू, कोणत्याही जिल्हा परिषद याच्यात जे कोतवाल साहेबांनी जर आम्हाला आदेश दिले तुम्ही या गणातून उभे राहा तर आम्ही सक्षमपणे उभे राहू। आणि त्यानंतर आमची शेतकऱ्यांबद्दल सगळं आमचा व्यवसाय शेतकऱ्यांच्या निगडीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही पूर्णपणे जाणतो आहे व BJP सरकारने जे आता नुकसान भरपाईसाठी जे आदेश दिलेले काही हे घातलेले शेतकरी विरोधी जे पक्ष आहे BJP त्या विरोधात लोकांची प्रचंड लाट आहे। तर त्या पद्धतीने आम्ही आता काही आंदोलनं जे कांदा निर्यात बंदी राहू द्या, काही राहू द्या, कांद्याला भाव नाही आहे, सगळं परत खूप नुकसानी झालेले आहे, त्याबद्दल सगळं आम्ही आता बघू आणि हे करू। या पाठीमागची तुमची संकल्पना काय? तुम्ही पिंपळद गणामध्ये निवडणूक लढवताय, काय संकल्पना तुमची, काय कारण होते? 2014 पासून आता BJP सरकार आहे, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहे, पूर्ण शेतकरी विरोधी हे सरकार आहे। तर आम्ही शेतकऱ्यांसाठी सगळं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी उभं राहता येईल, शेतकऱ्यांचा विचार करू, रस्ते झाले, वीज झाली, सगळ्या गोष्टींसाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांची संपर्क साधणार। दादा, काय सांगाल, तुमच्या गावातील एक युवक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष हे पिंपळद गणासाठी करतात, काय सांगाल? 100% तो काम करत, कसं सगळं काम करत, त्याला जे सांगितलं ते काम करत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही एक कार्यकर्ते आहेत, एक नागरिक आहेत, त्यांची संपर्क। आमच्या गावातील उद्योजक सागर निकम हे प्रत्येकी सरपंच आहे आणि सोसायटीचे सदस्य आहे। हे यांचं वर्चस्व चांगलं आहे। आमच्या गावाच्या वतीनं त्यांना जर उमेदवारी मिळाली तर आमचं गाव एक मतानं त्यांना मतदान करू शकतं, निवडून आणू शकतं, एवढीच माझी इच्छा आहे। त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या वतीने जे उमेदवार इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी या पिंपळद गणामधून निवडण्याची तयारीला लागलेले आहे। त्यांना काही नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे। त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणचा जो आढावा घेतला त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे। चांदवडहून डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव, चांदवड।